काल 10:15-10:30च्या सुमारास डॉक्टर शेखर आयरे आपल्या मुंगसे गावाचं गुरांचे डॉक्टर आहेत. ते काही त्याचे मित्र कोण ॲडमिट होते, त्यांना बघून त्याच्या गावी ते परत चालले होते. त्यांच्या सोबत एक निलेश जाधव हे दोन मोटरसायकलवर परत जात होते. एका गाडीने त्यांना उडवलं. तदनंतर त्याच गाडीने तेहऱ्याचं दुसऱ्या मोटरसायकलवर सुदाम मधुकर शेवाळे, दत्तात्रय जिभाऊ शेवाळे या दुसऱ्या मोटरसायकलीला त्याच गाडीने उडवलं. तदनंतर त्या गाडीने MSCBच्या पोलला पण उडवलं. मग कदाचित त्यावेळेस काही लाईट गेलेली होती. मग गावातल्या लोकांनी संबंधित वायरमनला ते बघ बाबा काय लाईट गेलेली आहे ते बघायला वायरमनला पाठवलं. तर म्हणजे तेव्हा नुकताच तो ऍक्सिडेंट तिथं झालेला होता. तर ते लाईट बंद करणं, कारण ते रस्त्यावरच तारा पडलेले आहेत, ते बंद करायला गेलेला. नाहीतर करंट सुरू झालं तर आणखी काही घटना घडतील. त्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात साऊंड चालू होता आणि मग त्याने ते सांगितले की ते बंद करा, ते हे करा. तर त्या गाडीतले जे कोण होते त्याने त्याच्या हातात चावा सोडला. डॉक्टर शेखर आयरे, मी आता मुंगशाला गेलो होतो, त्या परिसरामध्ये कोणाच्याही शेतावर काही गुरं जनावर आजारी पडलं, फोन केला की ते सेवा द्यायचे. त्या संपूर्ण 4-5 गावांमध्ये त्यांच्या या दुःखद घटनेची हळहळ व्यक्त केली जाते. आता याच्यातले 2 जण तर काही गंभीर झाले, तर ते नाशिकला शिफ्ट झालेले आहेत. डॉक्टर शेखर आयरेंचं दुःखद निधन झालंय. काही हॉस्पिटलला आहे तर तिकडे मी बघून आलो त्यांना. माझं म्हणणं असं आहे की रात्री 10-10:30ची जे काही घटना आहे, तदनंतर आपलं डिपार्टमेंट त्याचं गाडी सेफ राहावी म्हणून घेऊन येत आहोत. सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की ते सगळी लोक, त्यांना काहीच कळत नव्हतं, पूर्ण नशेमध्ये होते. एवढं गंभीर परिस्थिती असताना आपण जे काही तात्काळ त्याचा शोध घेणं, ज्याचा कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे ना. ही माहिती आणखी अशी आहे की पेशंट ज्या हॉस्पिटलला ऍडमिट केले
तिथे पण जाऊन दादागिरी केली गेली, बरोबर ना? तिथं होता ना नसतं खोकला नव्हता, मला खोकला. 4 जण होते ते, चौघही दारूचे नसत होते. तो बाहेर निघाला ना, त्याला मी सांगितलं बाबा तू थांब आता. तो म्हणे तुझ्याने जेवण करून घे. मी वायरमॅनांना फोन लावला, लाईट बंद केली. माझ्या तुला भावाला गाडी घेऊन बोलवली. 3 पेशंट आमच्या गाडी टाकल्या आणि मालेगावला आलो. पण मग त्याने हा डॉक्टर जे आहे ना, हा डॉक्टर शेखर आयरे, ते काहीतरी जीन्सची पॅन्ट शूज काहीतरी दिसला गाडीच्या खाली आणि अर्ध्या तासाच्या नंतर कळालं की अरे आणखी एक आहे इकडे. त्याला वरून आणलं. नंतर मग ते मुंगशाचं अँब्युलन्स आली आणि मग त्याला गाडीच्या खालून गाडीच्या खाली साहेब त्या डॉक्टरला 300-400 फूट त्याने गाडीत आणले. गंभीर विषय आहे. मला अपेक्षित होतं की विभागाने कानावर आल्याच्या नंतर सुमोटो तात्काळ कारवाई झाली पाहिजे होती. आता हे जात आहेत मालेगावकडून तेरे आणि मुंगशाला. ती गाडी मालेगावकडे येते. ऍक्सिडेंट झालेला स्पॉट जो पोल तोडलेला आहे तो डाव्या बाजूचा आहे. इकडे येणारी गाडी तिकडे जाऊन यांना उडवते आहे. त्या डॉक्टरला सरपटत आणते आहे. अर्ध्या तासाच्या नंतर तो डॉक्टर तिकडे दिसून येतो आहे. बरं, हे सगळं प्रकार झाल्याच्या नंतर मी इथले जे PI आहेत त्यांना बोलून त्याचं गांभीर्य सांगितलं आणि बोललो की जर कोण दोषी असेल चौकशी करा, कारवाई करा. की नाही तुम्ही 2च नाव सांगा, त्या गाडीत 2च जण होते असं सांगा. म्हणजे काय, कोण गेला होता पंचनामा करायला, स्टेटमेंट घ्यायला कोण गेला होता? आणि जो ड्रायव्हर आहे ना तो पण सिव्हिलला ऍडमिट झाला होता. सिव्हिलला हे जे पेशंट तुम्ही स्टेटमेंट घ्यायला तुम्ही गेले होते. पहिले माझी मागणी राहील यांना निलंबित करा. त्या गाडीमध्ये जर 4 लोक होते असं ती लोक सांगताय, तुम्ही सांगताय नाही 2च सांगा. मी ज्यावेळेस जखमीचा जबाब घेतला, जखमीने सांगितलं तसं स्टेटमेंट मी जखमी जी वस्तुस्थिती असेल ते सांगेल. हो, ते तसेच मी घेतलेले. पण गाडी अरे एक डेड बॉडी आहे ना, स्लिप झाली होती का? नाही, ते मला नाही सांगितलं. तुम्ही हा पण प्रश्न केला, मी ऐकलं तिथे की तुमची गाडी स्लिप झाली होती ना. बोलले का नाही आपण ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही स्लिप विचारताय म्हणजे काय विषय? पहिले यांना निलंबित करा. थोडीशी तसदी घ्या, तिथे जा, कुठे घडलेलं आहे, कोणतं वाहन कोणत्या दिशेने येत होतं, कोणत्या बाजूने चालायचं असतं, डाव्या बाजूने चालायचं असतं ना. मग हे मालेगावात डाव्या बाजूने जात असताना उजव्या बाजूने डाव्या बाजूने येणारी गाडी उजव्यावाल्यांना त्यांच्या जागेवर उडवते आहे. मग स्लिप कसं काय होते गाडी? बाबा फोनवर पंचनामा घेतला, अगोदर फोनवरच पंचनामा घेतला. आपले रात्री 3 लोक स्पॉटवर गेले होते. टायमला सोबत 2 लोक गेले होते. पहिल्यांदा पिंपळचा गेला, सरांनी सांगितल्याप्रमाणे सिच्युएशन होती. 5-3 लोकांनी गाडी उचलली, खाली डॉक्टर होते. डॉक्टरांचं ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. पिंपळला माहीत नव्हतं की ॲम्ब्युलन्समध्ये जखमी ड्रायव्हर पण त्याच्यामध्ये आहे. त्यांचं म्हणणं बरोबर होतं, ड्रायव्हर ॲम्ब्युलन्समध्ये टाकला होता. तो तसाच पुढे गेला आणि तो पळून गेला. पण त्याला अंदाज नव्हता की हा ड्रायव्हर पण आहे. मग तिथं मॉब वगैरे होता तो. ती गाडी चर्चा चालली होती. अरे मॉब मध्ये चावत होता ना. कोण चावलं? ड्रायव्हर चावला आणि सिव्हिल मधून तो फरार झाला. सर साहेब म्हणतात 2च माणसं होता असे. जो जखमी आहे जो जखमी आहे त्याला कसं काय माणसं मोजता येते? मी लाईव्ह होतो, 4 जण होते. 4 तुमचं म्हणणं 2 जण होते का?
साहेब, म्हणजे आम्हाला असं condition झाली की जर एखाद्याने सांगितलं दार तुटला तिथं जा, तर असे हे प्रकार कोण आमचा जीव घाबरायला म्हणजे रात्रीपर्यंत नाही जाऊ शकत सर. काय करू लाईव्ह पाहिलेलं तुम्हाला विचारा ना किती लोक होते. मी सांगतो ना 4 लोक मागे बसलेले होते, ड्रायव्हर 5 असे गाडीवरती देवाच नाव आहे, मी स्वतः पाहिले. आणि साहेब पहिले थोडासा पुढाकार आहे ना, जे जखमी आहेत ज्याचं निधन झालंय कारण की त्याच्याविषयी परिवार थोडासा पुढाकार घ्यायला पाहिजे होता. बरं का, प्रत्येकाचा परिवार असतो, जो गेला त्याच्या जीवाला पण जे वारले त्यांच्या टू व्हीलर अजून तिथेच पडले आहेत. लोक गाडी असं नाही व्हायला पाहिजे.